निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी. अशा ठिकाणी जाल तर रिस्क घेऊ नका. असे हे बघा शिड्या किती मोठ्या मोठ्या आहेत, पण व्ह्यू तर बघा कसला भारी आहे इथला. हा श्रीमंत झाल्यावर बघा की पूजा मला विजा काढून देणार. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर भरपूर दिवसानंतर आज आपण चाललो आहोत फ्रेंड्ससोबत फिरण्यासाठी. गावावरून आल्यानंतर आम्ही 1 महिन्यानंतर भेटलो आहोत, 1-1.5 महिन्यानंतर सगळेजण. तर आज आमची ही पूजा मॅडम लग्न झालेली, तुम्ही ओळखतच असाल. कशी दिसते बघा आणि कमेंट करून सांगा की लुक कसा दिसतो त्याचा लग्नानंतरचा. नको नाही सांगा. तर आज आम्ही चाललो आहोत डॅमच्या इथे आलो आहोत. आमच्या इथे डॅम आहे विरारला, तिथे वरती बारुंडा देवीचं मंदिर सुद्धा आहे, तर तिथे सुद्धा जायचं आहे आम्हाला. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघत राहा. इकडे येण्यासाठी विरार स्टेशनवरून डायरेक्ट रिक्षा आहेत. रिक्षातून उतरल्यानंतर 2 मिनिटं पुढे चालत गेल्यानंतर शिड्या लागतात आणि तिथेच आहे डॅम. आणि हा आहे फुलपाड्यामधील सुंदर असा डॅम. कोण कोण इथे येऊन गेला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणाला पापडखिंड धरण असंही बोललं जातं, हे तुम्हाला माहित होतं का? हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. कमी म्हणून त्यासाठी पहिल्यापासून चालावं लागतं. 20% लोक राहतात आणि 80% जागा अशीच आहे खाली. कुठे? युरोपमध्ये? मग माझा विजा काढून देतो, मी जाते. हा पैसे देशील ना? हा श्रीमंत झाल्यावर बघा मी ब्लॉग मध्ये घेते. शेअर काय ब्लॉग मध्ये मी टाकणार आता हे की पूजा मला विजा काढून देणार आहे युरोपचा. तर गाईस लक्षात ठेवा तुम्ही, पूजा मला युरोपचा. ऐका पूजा, ह्या स्पीड मध्ये चाललो ना तर आपण नाही ऐका. तर मी रेकॉर्ड करते. पूजाने मला सांगितलं की मी तुला विजा काढून देणार आहे युरोपचा. आणि हे सगळे काय कोण बोलतात? साक्षीदार. हा साक्षीदार आहे, पण आम्ही नाही ऐकलेलं आहे. सॉरी. बट नाही व्हिडिओ मध्ये ऐकले ह्या लोकांनी ऐकलंय. लक्षात ठेवा तुम्ही. पण दाखवून आपल्याला कोणत्या मंदिरात जायचंय. हे बघा इकडे आम्हाला ह्या मंदिरात बाबा बॅक कॅमेराने दाखव. थांबा दाखवते तुम्हाला 2 मिनिटं. हे बघा या मंदिरात आम्हाला जायचं आहे. बारुंडा देवीचं मंदिर हे डॅम पासून 30 मिनिटच्या अंतरावर आहे, पण या 30 मिनिटांमध्येच तुम्हाला स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला जीवदानी आईच्या डोंगराचे दर्शन होते आणि त्याच्या समोरच आहे, म्हणजे त्यालाच लागून आहे बारुंडा आईचं मंदिर. इथून मंदिर खूप लांब दिसत आहे, पण मंदिर खूप जवळ आहे. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत मंदिराच्या पायथ्याशी, बघू शकता. आणि इकडे आम्हाला सोडून गेलेत पुढे. व्हिडिओ काढेपर्यंत जरा पण ह्या लोकांना सबर नाहीये, नुसते पळतात पुढे. अरे मग तुला स्वतःच. आणि हे बघा असं व्ह्यू किती छान वाटतं. हो मस्त बनवलं ना बघ ना, असं साईडने झाडं अशी बनवले. अरे म्हणजे झालंय, म्हणजे नेचरने बनलेलं आहे. सो तुम्ही कधी अशी प्लेस बघितली आहे का ते मला कमेंट करून सांगा. आणि हे सगळं बघितलं आम्ही. विरार मधला सुंदर असा ट्रेक आहे छोटूसा, आम्ही करतो. तुम्ही सुद्धा टाइम भेटेल त्यावेळेस आवर्जून या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी. चलो आमच्यासोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. जिथून पायऱ्या सुरू होतात तिथे देवीसाठी ओट्या सुद्धा अवेलेबल आहेत, ज्यांना हव्यात ते घेऊ शकतात. आणि इथून आता बघा पायऱ्या चालू झालेल्या आहेत. सो पायाचं दर्शन घेऊन आपण आता करत आहोत त्या छोटूशा ट्रेकला सुरुवात. चलो. 2 माणसं आली होतात. नाही खरंच मी झोका घेतला होता. असं मग आता जागे जा. वडाच्या झाडासोबत कधीच मस्ती ना करायची. हो सिरियसली. पण आम्हाला काय नव्हतं, आम्ही सरळ होतो. मी इथेच ते शूट केलं होतं, पण वरतीच जायची हिंमत नव्हती. अरे नाही उशीर झाला होता त्यामुळे. आणि हे बघा इथे थोडंसं वरती आल्यानंतर एक छोटंसं मंदिर आहे. इथे आता बंद आहे, बघू शकता. नाही लॉक आहे ना. अच्छा नाही आतमध्ये लॉक आहे. नाही अरे आहे क्लोज. कृपया येताना जाताना दरवाजा बंद करणे. ओ नशीब आहे. हा आम्ही बघितलं नव्हतं की दरवाजा बंद आहे ते बाहेरूनच. जवळपास डोंगराच्या 100 पेक्षा जास्त पायऱ्या चढल्यानंतर हे छोटंसं मंदिर लागतं, ज्याच्यामध्ये महादेव, कालिका माता, गणपती बाप्पा आणि हनुमानजींचं आपल्याला दर्शन होते. देवीचं दर्शन घेतलं आम्ही. आणि हे बघू शकता तुम्ही इथे मस्त असं पाणी आहे इकडे, पण इकडे लोक भिजतात. हे बघा हे आमचे पागल माणसं कशी भिजायला गेलेत पाण्याच्या इथे. तुम्ही सिरियसली भिजायला गेलात?
ए मी इथून येऊ कशी येऊ? ए जीन्स भिजली माझी. मला घालायची नाही. भिजली की सुटत नाही लवकर. मंदिरासोबतच इथे छोटासा धबधबा आहे जिथे भिजण्यासाठी लोक येतात. हे बघा इथे आम्ही आलोय. अशा ठिकाणी जाल तर रिस्क घेऊ नका. असे हे बघू शकता. आणि हे अशासारखे मैत्रिणी जर असतील ना तुमच्याकडे तर जरा जपून जात जा. बस चला तर मग इथून खाली जायचंय. कैसा जाऊ मी अभी? पाण्याच्या ठिकाणी जाल तर थोडंसं जपूनच चालत जा, कारण की पाण्यामुळे दगडांना शेवायला लागते, त्यामुळे पाय घसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवा आणि स्वतःची काळजी स्वतः घ्या. आणि आता मी ते मंदिर आहे छोटंसं तिथे दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये एन्जॉय केलं आणि आता चाललो आम्ही वरती. इथेच मंदिर आहे. मला वाटलं खूप लांब आहे. अरे वा बरे. बघ पूजा आनंद झाला का मनातून? ते अजून नाही थोडं. तर चला तुम्हाला मंदिर सुद्धा दाखवते. चलो इथे आहे थोडंसंच वरती मंदिर. आणि हा निसर्ग. काहीही बोला पण निसर्गाचा नियम हा वेगळाच असतो. कितीही थकलेला असं माणूस पण निसर्गामध्ये आल्यानंतर फ्रेश वाटतंच. आणि आता काही क्षणातच आपण पोहोचणार आहोत आपल्या डेस्टिनेशन वरती. आणि फायनल मी पोहोचलो आहोत. इथे चप्पल ठेवण्यासाठी जागा आहे. आणि इकडे बारोंडा आईचा उदो. हे बघा इकडे छोटंसं पाण्याचं हे आहे. इकडे चप्पल ठेवूया आपण आणि नंतर दर्शन घ्यायला जाऊया. या मंदिरामध्ये येण्यासाठी जवळपास 300-325 पायऱ्या आहेत. या चढून याव्या लागतात. पाण्याचा खळखळाट आणि पक्ष्यांची चुलबुल हे ऐकत निसर्गाचा आस्वाद घेत थकवा अगदी उडूनच गेला. मंदिरामध्ये जाण्यासाठी अगोदर पाय धुण्यासाठी नळ सुद्धा आहेत, कारण तू कधी फिरत नाहीस बाहेर म्हणून. बिलकुल पण नाही. असं लगेच मी थकून जाते. आता आपण पाय धुतलेत आणि आता चाललो आहोत आपण आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया. दर्शन घेऊया. हे बघा इकडे देवीचा कळस आणि हा व्ह्यू तर बघा. आणि हे बघा हे झाड बघ ना किती छान वाटतंय ना. तिचे डोळे दाखव. आणि हे आमच्या श्रुतीचे डोळे बघा. आणि हे विरार जे की धुकं दिसत आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे, दाट शक्यता. तर चला आपण जाऊया दर्शन घेऊया आणि नंतर वरती जाऊया. मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये हे वसलेलं मंदिर बारोंडा आईचं. तुम्ही बघू शकता मंदिर किती मोठं आहे आणि शांततेत बसण्यासाठी, आराधना प्रार्थना करण्यासाठी खूप मोठी अशी जागा आहे. चला तर आपण दर्शन घेऊया. ही आहे बारोंडा देवी, शांततेत वसलेली पण श्रद्धेने जागलेली. बारोंडा आईसोबतच आपले दर्शन होते गणपती बाप्पा, जीवदानी आई, महालक्ष्मी, सरस्वती आणि शीतला देवी. इथे येण्यासाठी लागतात 300 पायऱ्या, पण प्रत्येक पायरीवरती भाव, श्रद्धा, ऊर्जा आणि वेगळा आनंद जाणवतो. मी आज आली आहे या खास जागी फक्त दर्शनासाठी नाही तर त्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी. आता आम्ही चाललो आहोत वरती. मंदिराच्या इथे दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललो आहोत वरती जातो जिथे निसर्गाचं सौंदर्य खुलून येतं असं. हे म्हातारी आहे लवकर. सेम टू सेम नाव शोभून येतं ना म्हातारी असं पूजाचं. आणि हे कोणी नाव ठेवलं होतं? कोणी? सरांनी पोरांनी ठेवलं होतं. कारण क्लासचे सर नाही का बोलायचे, राणा सर. हे बघा शिड्या किती मोठ्या मोठ्या आहेत, पण व्ह्यू तर बघा कसला भारी आहे इथला. आणि इकडे मंदिर आहे, छोट्याशा मंदिरात आपण आतमध्ये जाऊया, पाया पडूया. हे बघ ना कसं झोपलं. हे खायला आहे ना आपल्याकडे. इथे वरती आल्यानंतर आपले दर्शन होते काली माता आणि शनिदेवांचे. हे दोन मंदिरे सर्वात वरती आहेत. जणू काय हे सगळ्यांची पाहणी करत आहे, सोबत निसर्गाचा आनंदही घेत आहेत. इथं आल्यावरती वाऱ्याची झुळूक आणि निसर्गाचा हा रम्य असा सुंदर असा नजारा बघून मन तर अगदी तृप्त झालेला आहे माझं.
नाही मी पकडलं तर मी पण पडले आणि तिला पण पडलं. हे बघा इकडे वरती जाते. इथून आता चालत जायचंय. येणार आहेस ना? पडू नकोस बस. काय नाही एवढा काय डेंजर नाही. तुम्ही तुमच्या गावाला जाता ना नाही तर काय चांगलं आहे. कुठे जायचं मग बसायला? बसू इथे. मी कुठं बसू? तिथे बस. कुठे येऊ? इथेच बस. मी येऊ का तिथे? थांब आले आले. इथून जातो ना अशी पुढून. हवं येऊन जाऊ नये. बॅग उचल. इथे जाते मी वरती. इथे बसते. हा कसलं भारी वाटते. हे बघा इथे आम्ही वरती आलो आहोत. इथे मस्त असं हवा तर भारी येते. आपण एक मोठं इथे वरती पण असायला पाहिजे होतं ना काहीतरी तिथे. अरे तू पाणी येतं कसं भारी वाटलं असतं ना. हा इथे ना मग इथे आपण येऊ पण नसतो शकलो. तर गाईज आता आम्ही वरती आलो आहोत सगळ्यात वरती. संपतो तो इथला आहे तो. आणि बाकी वरती हा इकडे आहे डोंगर. तिकडे काय जायला वाट नाही आणि असली तरी खूप रिस्की असणार आहे. आम्ही जाणार नाही. आम्ही आमचा ट्रेक हा इथपर्यंतच होता आजचा. अरे हो आम्ही खायला आणलंय ना. मस्त असं देवीचं दर्शन झालं. संडे असल्यामुळे गर्दी आहे इकडे. पब्लिक घरी थांबतच नाही. पब्लिक येतच हा ना. हा हवा तर मस्त येत आहे. असं कधीतरी जावं निसर्गाचा सुंदर असा अनुभव घेण्यासाठी. बसल्यानंतर असं खूप शांत आणि खूप थंड एकदम असं स्ट्रेस फ्री वाटतं निसर्गात आल्यानंतर. हे मला पण. आणि हे बघा आम्ही चकली घेतलेले खाण्यासाठी. आता ते वरती बसलोय आणि मस्त चकली खाणार. नंतर थोड्या वेळ जाऊ खाली आम्ही. तुला मी बोललेले तर चलो. हवा नाही. तर गाईस आमचं आता दर्शन वगैरे करून मस्त असं फिरून गप्पा मारून सगळ्यांचं झालेलं आहे. गप्पा तर आम्ही कमी मारलेले आहेत. फोटो आणि व्हिडिओ. पुण्याहून गप्पा मारण्यासाठी गप्पा मारायला आले आणि तिला गप्पाच नाही मारून दिले. तर आता आम्ही जाता जाता गप्पाच मारू. आणि त्यासाठी आता मी व्हिडिओ इथेच थांबवत आहे. बाय. तर पूजाने हे मला दिलेलं आहे पुष्पगुच्छ जो की तिच्या लग्नाचे ब्लॉग बनवले त्याच्यासाठी एवढंच दिलंय मला. बघू शकता तुम्ही किती कंजूसपणा केलेला. ते पण झाडाचं असं फ्री मध्ये भेटतं ते. अरे बाबा ते कधी तसं चॉकलेट बिकलेट काहीतरी घेऊन येत जा ना खायला. आता एवढं खायला घेतलेलं ते काय काय देऊन देऊन कुठे पण आम्ही तर काही खाल्लंच नाही. विद्यापुत्रीने आता देते खायला. चला पेस्ट्री खायला देते. हा चालेल. हा दोघी ते चालेल देते. नाही काहीतरी वेगळं खाऊया. ओके वेगळं नको काहीतरी गोड खायचं. हा ठीक आहे चालेल. ओके मग आता व्हिडिओ हो करते. तर आता मी इथेच ब्लॉग हा एंड करत आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता हवा असेल ते सुद्धा टाइम बरबाद नाही करत. त्यांना असं व्हिजिट करून देते मी असं प्लेस नवीन. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण होतात. बाय बाय.